हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण टाईप्स ऑफ स्किझोफ्रेनियाला क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर फर्स्ट पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. त्याच्यामध्ये काय होतं, इट इज मोस्ट कॉमन टाईप ऑफ स्किझोफ्रेनिया आणि त्याच्यामध्ये मोस्टली डेल्युजन्स अँड हॅल्युसिनेशन्स होतात. सेकंड टाईप आहे हेबिफ्रेनिक स्किझोफ्रेनिया. हेबिफ्रेनिक स्किझोफ्रेनियामध्ये पेशंटला डिसऑर्गनाइज्ड थिंकिंग आणि स्पीच आणि बिहेवियर असतं. थर्ड आहे कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया. कॅटाटोनिक स्किझोफ्रेनियामध्ये डिस्टर्बन्स इन मोटर बिहेवियर होतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्टूपर्स आणि एक्सायटेड मोटर बिहेवियर दिसतं पेशंटमध्ये. देन अनडिफरेन्शिएटेड स्किझोफ्रेनिया. अनडिफरेन्शिएटेड स्किझोफ्रेनियामध्ये मिक्स्ड टाईप्स ऑफ सिम्पटम असतात की ज्याला आपण कोणत्याच टाईपमध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही की हा कॅटाटोनिक आहे का हेबिफ्रेनिक आहे. सो त्याला आपण अनडिफरेन्शिएटेड स्किझोफ्रेनिया असं म्हणतो. देन रेसिड्युअल स्किझोफ्रेनिया. रेसिड्युअल स्किझोफ्रेनियामध्ये निगेटिव्ह सिम्पटम्स असतात, जसं की सिव्हिअर सिम्पटम्स रेसिड्युअल स्किझोफ्रेनियामध्ये नसतात. जे सिव्हिअर सिम्पटम्स असतात ते कमी झालेले असतात आणि तिथं निगेटिव्ह सिम्पटम्स दिसतात, जसं की सोशल विथड्रॉवल असेल किंवा ब्लंटेड अफेक्ट असेल. ब्लंटेड अफेक्ट म्हणजे त्याचं इमोशनल एक्सप्रेशन तो व्यवस्थित हे करू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही. देन आहे सिम्पल स्किझोफ्रेनिया. सिम्पल स्किझोफ्रेनियामध्ये सुद्धा आपल्याला निगेटिव्ह सिम्पटम दिसतात, लाईक सोशल विथड्रॉवल अँड ब्लंटेड अफेक्ट. सो 1, 2, 3, 4, 5, 6 there are 6 types: paranoid, hebiphrenik, catatonic, undifferentiated, residual and simple.